नमस्कार, पल्लवी रेसिपीजमध्ये सर्वांचे स्वागत आहे। आज आपण उन्हाळा स्पेशल रेसिपी भाग 12 मध्ये शरीराला थंडावा देणारे थंडगार असे मसाला ताक बनवणार आहोत। अगदी साधी, सोपी व पटकन होणारी ही रेसिपी आहे। कडाक्याच्या उन्हामध्ये शरीराला थंडावा देणारे मसाला ताक पिण्याचे अनेक फायदे देखील आहेत। आज आपण मसाला ताक कसे बनवायचे ते पाहणार आहोत व त्यापासून होणारे फायदे देखील पाहणार आहोत। कडाक्याच्या उन्हामध्ये मसाला ताक हे एक आरोग्यदायी पेय आहे। उन्हाळ्यामध्ये मसाला ताक पिण्याचे अनेक फायदे देखील आहेत। मसाला ताक बनवण्यासाठी इथे मी एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आपल्याला 1 वाटीभर दही घालायचे आहे। दही घातल्यानंतर आपल्याला त्याच वाटीमध्ये पाणी ओतून 1 वाटी पाणी घालायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला छोट्या आकाराचे अद्रकचे 3-4 तुकडे घालायचे आहेत व 1 हिरवी मिरची कट करून त्याच्यामध्ये घालायची आहे आणि आपल्याला मिक्सरमधून ते फिरवून त्याचे ताक बनवून घ्यायचे आहे व नंतर एका भांड्यामध्ये आपल्याला हे बनवलेले ताक ओतायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला पाणी ओतायचे आहे। सुरुवातीला आपण ताक बनवताना 1 वाटी पाणी घातलेले होते, तर नंतर इथे मी अजून 2 वाटी पाणी घातलेले आहे व पाणी घातल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 1 चमचाभर मीठ घालायचे आहे व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला 2 चमचे जिरा पावडर घालायचे आहे। तर इथे मी भाजलेले जिरेची पावडर वापरलेली आहे। तर इथे आपल्याला जिरे भाजून त्याची पावडर करून घ्यायची आहे व ती याच्यामध्ये घालायची आहे। जिरे भाजून त्याची मिक्सरमधून बारीक पावडर करून घेतली व ती फ्रेश पावडर मसाला ताकामध्ये वापरली तर मसाला ताकाचा फ्लेवर खूप छान येतो व मसाला ताकाची टेस्ट देखील खूप छान येते। व नंतर त्याच्यामध्ये आपल्याला बारीक चिरलेली थोडीशी कोथिंबीर घालायची आहे व सर्व साहित्य आपल्याला एकत्र छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। तर इथे मी मसाला ताक छान असे मिक्स करून घेतलेले आहे। मसाला ताक थोडेसे घट्टसर वाटत होते, त्याच्यामुळे मी अजून त्याच्यामध्ये 1 वाटीभर पाणी घातले। पाणी घातल्यानंतर आपल्याला मसाला ताक एक वेळेस छान असे मिक्स करून घ्यायचे आहे। मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये 6 ते 7 बर्फाचे तुकडे घालायचे आहेत, म्हणजेच आईस क्यूब्स घालायचे आहे। हे पूर्णतः ऑप्शनल आहे, परंतु उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे उन्हाळ्यामध्ये थंडगार असे मसाला ताक प्यायला सर्वांनाच आवडते। यासाठी इथे मी 6 ते 7 बर्फाचे तुकडे मसाला ताकामध्ये घातले आणि ते छान असे मिक्स करून घेतले। तर इथे आपले उन्हाळ्यामध्ये शरीराला थंडावा देणारे थंडगार असे मसाला ताक बनवून तयार झालेले आहे व नंतर आपल्याला हे मसाला ताक ग्लासमध्ये सर्व करून घ्यायचे आहे। उन्हाळ्यामध्ये हे मसाला ताक पिण्याचे अनेक फायदे देखील आहेत। दुपारच्या जेवणानंतर तुम्ही जर 1 ग्लास मसाला ताक पिला तर आपले अन्नपचन होण्यास देखील मदत होते। मसाला ताकामध्ये कॅलरीजचे प्रमाण कमी असते। मसाला ताकामध्ये पोषक तत्वे भरपूर प्रमाणात असतात। मसाला ताक पिल्यामुळे वजन नियंत्रणात देखील राहते व वजन कमी करण्यात देखील मसाला ताक फायदेशीर ठरते। मसाला ताकामुळे ॲसिडिटीचा त्रास देखील कमी होतो। तसेच मसाला ताक पिल्यामुळे आपली त्वचा देखील टवटवीत राहते। ह्या मसाला ताकामध्ये आपण जिरे पावडर आणि कोथिंबीरचा वापर केल्यामुळे असे मसाला ताक पिल्याने आपली रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढते। तर उन्हाळ्यामध्ये थंडगार असे मसाला ताक पिण्याचे आपल्या शरीरास अनेक फायदे आहेत। तर हे मसाला ताक बनवताना तुम्ही माठातील थंड पाणी ओतले तर ह्या मसाला ताकामध्ये आपल्याला बर्फाचे तुकडे देखील घालावे लागत नाहीत। तर इथे आपले मसाला ताक ग्लासमध्ये सर्व करून झालेले आहे। अशा पद्धतीने मसाला ताक बनवले तर ते खूप टेस्टी बनते। तर तुम्ही मसाला ताकामध्ये 3-4 चमचे साखर देखील घालू शकता, त्यामुळे देखील मसाला ताकाची टेस्ट खूप छान येते। तर तुम्ही इथे व्हिडिओमध्ये पाहू शकता, इथे आपले उन्हाळा स्पेशल रेसिपी भाग 12 मध्ये शरीराला थंडावा देणारे थंडगार असे मसाला ताक बनवून तयार झालेले आहे। ज्याप्रमाणे मसाला ताक पिण्याचे अनेक फायदे आहेत, त्याचप्रमाणे जर मसाला ताकाचे अतिरिक्त सेवन झाले तर त्याचे आपल्या शरीरात नुकसान देखील होऊ शकते। कोणत्याही गोष्टीचे अतिरिक्त सेवन केले तर त्याचे आपल्या शरीरात नुकसानच होऊ शकते। त्यासाठी आपल्याला मसाला ताकाचे सेवन मर्यादित करायचे आहे। मसाला ताकाचे सेवन आपल्याला दुपारच्या वेळेस करायचे आहे, संध्याकाळी कधीच करायचे नाही। धन्यवाद।